खदाने खांदू नका, तिथं कोणी अतिक्रमण करू नका, कोणी जाऊ नका. त्यामुळं काय अगोदर सहजीवीच राहणारा तो पक्षी ना, शेतकरी आणि तो सहजीवी म्हणजे सहजीवन जगणार आहे. परंतु हे कायदे केल्यामुळं लोकांना वाटलं आता जमिनी जाते आणि जंगलं जाते, आणि त्यांनी अनट्रेंड माणसांना ट्रेनिंग द्यायला पाहिजे की हा माळढोकाचा फायदा काय, तोटा काय, कायदा काय, हे काहीही सांगितलं नाही. आणि ते न सांगितल्यामुळं लोक चिडले आणि मग आपलं फार मोठं नुकसान होईल. मग मी ते माळढोक आणायचा बंद करतो म्हणून ह्या अज्ञानी पोटाने पर्यावरणाचं, आमदाराचं, खासदाराचं कुठेही नातं नाही. पर्यावरण यांना समजत नाही, त्यांचा विषय पण नाही. आणि मग अशी जर माणसं तिथं कायदा करायचा, ज्याला विषय समजत नाही तर अशी माणसं कायदा करायला बसली आणि हा कायद्याचा परिणाम झाला. म्हणून माळढोक नष्ट झालं. माळढोक स्वतःहून नष्ट, निसर्गाने रचना जी केलेली आहे त्यांनी पिल्लं किती द्यावेत, का द्यावेत. आता डुकरीला पिल्लं जास्त, कोंबड्याला पिल्लं जास्त का, त्याच्यावर इतर प्राणी जगतात म्हणून त्यांची जास्त संख्या आहे. पण माळढोक तसा सक्षम, तो कुत्र्या ह्याच्यावर सुद्धा हल्ला करा, चुकून खाल्लं तर पिल्लू खायचं.